काही दिवस विरोधातून आपल्यावर प्रचंड टीका टिप्पणी होत आहे, परंतु तुम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील, तुम्ही सुहास भैया एकत्रित येऊन एक वेगळ्या अजेंडाने चालला आहे. नाराज गट असू द्यात किंवा इतर तरुण नेते मंडळी एका छताखाली आणत आहात. आज प्रणव गुरव यांच्यासारखा एक ओबीसी चेहरा सुद्धा तुमच्याकडे आलेला आहे की ज्या ओबीसी चेहऱ्यावरून गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात टीका होते. तुम्ही काय सांगाल? या तालुक्यामधलं विकासाच्या दृष्टीनं जी लोक ज्यांना कळतंय की विकास कोण करू शकतो अशा लोकांना सामावून घेऊन जाऊन मला वाटतं या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये त्यांना घेऊन जाऊन आपल्याला विकास या तालुक्याचा करायचा आहे. बाकीच्या मंडळींना जिरवाजिरवीचं राजकारण करायचं आहे. आमच्या आयुष्यात आम्ही कधी जिरवाजिरवीचं राजकारण केलेलं नाही. विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही राजकारण केलेलं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना ज्यांना आपल्या विकासाचा मुद्दा पटतोय त्यांना घेऊन जाण्याचं काम आम्ही या तालुक्यामध्ये करणार आहोत. आज प्रणव गुरव सारखा एक चेहरा, ओबीसी चेहरा, भाजपचा कित्येक दिवसांचा निष्ठावंत कार्यकर्ता आज आपल्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. यामुळे किती फरक पडेल? अगदी मगाच मी सांगितलं तुम्हाला की प्रणव दादाचं काम अगदी मोठं आहे. या गावामध्ये त्यांनी अगदी मन लावून सर्व समावेशक म्हणजे सगळ्या घटकातल्या लोकांना सामावून घेऊन मला वाटतं या दिगंज असेल दिगंजी परिसरामध्ये काम केलेलं आहे. आणि प्रणव दादा आज आमच्यात आले आणि आम्हाला पाठिंबा दिला. जसं मग अनिल शेठनी सांगितलं त्या पद्धतीनं आमचा विजय निश्चित झाला, यात कुठली शंका राहणार नाही. आणि दिगंजित होणाऱ्या मतदानामध्ये आता तुम्ही टक्के काय सांगायची गरज नाही. प्रणव दादा आल्यानंतर अगदी चांगलं मतदान या दिगंजी मधनं आम्हाला होईल असं सांगतो. प्रणव दादा गेले काही दिवस निवडणूक जाहीर झाल्यापासून ते उमेदवारीपर्यंत तुम्ही सक्रिय होता, पण गेले काही दिवस शांत होता. परिसरामध्ये चर्चा होती की प्रणव दादा गायब का झाले, कुठे गेले आणि या प्रक्रियेत का येत नाही. आज तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, यानंतरची तुमची स्ट्रॅटेजी काय राहील? काय खरी वस्तुस्थिती अशी आहे की मी भारतीय जनता पार्टीला केवळ आणि केवळ कामाच्या जोरावर तिकीट मागितलं होतं. गेली 10 वर्ष मी प्रत्येक इलेक्शन भाजप बरोबर प्रामाणिक राहिलो, तळागाळात काम केलं. भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी आम्ही सगळी भारतीय जनता पार्टीची मान्यवर मंडळी इथे काम करत होतो आणि मी केवळ या ठिकाणी कामाच्या जोरावर मागत होतो. परंतु काहीतरी एक स्ट्रॅटेजी असते, कुठलेही निकष नसताना उपरा उमेदवार या ठिकाणी पक्षाने दिला. मी केवळ त्या उमेदवारावर नाराज आहे. आमचे ज्येष्ठ नेते मोहनभाऊ मोरे, माझे जिवलग मित्र अण्णासाहेब जाधव, आमची चर्चा झाली की भारतीय जनता पार्टी आपण वाढवले, याला आपण काय करायचं. तर कामाच्या जोरावर त्या अनुषंगानं आम्ही काल आदरणीय अध्यक्ष तानाजीराव पाटील असतील, आमचे सहकारी मित्र अनिल शेठ पाटील, आमचे सरपंच अमोल दादा, या सगळ्यांशी चर्चा झाली आणि मी सगळ्या लोकांना विचारलं की लोकभावना आहे की मला सगळेजण म्हणले की तुम्ही पृथ्वीराज यांच्या पाठीशी उभं राहा. ते तरुण आहेत, समवयस्क आहेत आणि विकासाच्या अनुषंगानं या ठिकाणी खूप चांगलं मताधिक्य मिळेल. मी एवढंच सांगतो की आम्ही या ठिकाणी पृथ्वीराज भैया यांना जितकी मदत करता येईल तितकी आम्ही जोरदारपणे करू आणि तुम्हाला मताच्या रूपातनं हे जाणवेल की आम्ही जी कामं केलेली आहेत त्यामुळे पृथ्वीराज भैया या मतदारसंघात नव्हे तर या तालुक्यात सगळ्यात हायेस्ट मताने निवडून येतील अशी मी आशा व्यक्त करतो. नगरपंचायतीनंतर तुम्ही अध्यक्षांना पाठिंबा दिला आणि त्याचं फलित आज एक वेगळं चित्र दिसते. तालुक्यामध्ये एकत्रित मोड बांधण्यासाठी तुम्ही अध्यक्षांच्या खांद्याला खांदा लावून पळत आहात. हे एक विजयाचं द्योतक ठरेल का? 100% निश्चितपणे विजय. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, 4 जिल्हा परिषद, 8 पंचायत समित्या, हे सगळेच्या सगळे अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादी पॅनलच्या येतील. त्याचं कारण असं आहे की अध्यक्षाच्या माध्यमातून ह्या आटपाडी तालुक्यामध्ये इतकं प्रचंड डेव्हलपमेंट झालंय आणि विकासाचं राजकारण झालंय. आणि खरी परिस्थिती अध्यक्ष जास्त विकास करतात म्हणून अध्यक्षाला विरोध होतोय. सगळे एकत्र विरोध करण्याच्या मागचं कारणच ते की विकासाचं राजकारण कुठेतरी थांबवायचं आणि आम्ही ठरवलंय की विकासाची गोडधोड कायम राहावी म्हणून आम्ही अध्यक्षांच्या सोबत.